बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जय हिंद। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत आहे, कित्येक ठिकाणी प्यायला पाणी येत नाही वेळेवर। जिथं 5 दिवस पाणी येणार आहे तिथं कमीत कमी 10 ते 12 दिवस पाणी येत नाहीये, त्यात कडक उन्हाळा आहे। आणि अशातच जे शासन आहे, प्रशासन आहे, जलसिंचन विभाग त्यांनी हिप्परगा तलावातून पाणी सोडलं आहे। जो भीमा कृष्णा जो कालवा आहे त्या कालव्यामध्ये हा पाणी सोडण्यात आला आहे। बऱ्याच वर्षापासून हे कालवे बंद आहेत, काही ठिकाणी त्या कालव्यांमध्ये अडथळे आहेत, त्यामुळे पुढे जो आहे तो पाणी जात नाही। आणि जो शेतकऱ्यांना जो पाणी सोडला आहे शेळकी दैत्य या भागातल्या शेतकऱ्यांसाठी तो पाणी तिथपर्यंत पोहोचत नाहीये। त्या ठिकाणी जे आहे ते कालवे कित्येक वर्षापासून बंद आहेत। याचा सर्वे न करता जलसिंचन विभागाने तो पाणी सोडला आहे। हे पाणी तिथपर्यंत न पोहोचता मधूनच नाल्याकडे वळत आहे। जो चांगलं पाणी आहे ते एका नाल्यामध्ये जाऊन प्रदूषित होत आहे आणि हे पूर्णपणे पाणी जे आहे ते वाया जात आहे। ना शेतकऱ्यांचा फायदा होतोय ना पिण्यासाठी पाणी येते। प्रशासन याकडे कोणतंही लक्ष न देता बिनधास्तपणे हे पाणी सोडत आहे। अतिक्रमण केलेली जागा किंवा विविध ठिकाणी बांधलेली घरं या नाल्यांवरती या कालव्यांवरती आहेत, त्यामुळे हे कालवे कुठेतरी बंद पडलेले आहेत आणि हे पाणी पुढे न जाता या ठिकाणून जे आहे ते वळत आहे। बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी आपले कपडे चिंध्या वगैरे आणून टाकलेले आहेत, त्यामुळे देखील बरेचसे अडथळे निर्माण झाले आहेत। ज्या पाईपलाईन आहेत त्या चोकअप झाल्या आहेत आणि हे पाण्याचा मार्ग बदलला आहे। तेव्हा प्रशासनाकडे जी मागणी आहे लोकांची की याकडे लक्ष द्यावं आणि योग्य ती पाण्याची विल्हेवाट करावी, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत जी गरज आहे पाण्याची ती पूर्ण होईल आणि योग्य त्या शेतकऱ्यापर्यंत योग्य त्या गावात ते पाणी पोहोचेल। पहा या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे पाणी अडथळा निर्माण झाला आहे आणि नाल्याला मिसळत आहे। पाहत राहा लोकप्रधान न्यूज, अशफाक नदाब, सोलापूर। चॅनलचं नाव सांग। चॅनल म्हणून सांगा की तू सांग रे। तिथलं दाखवायला या ठिकाणी तुळजापूर रोड येथील हा हिप्परगा तलावावरून आलेला हा कॅनल आहे। हे शेतकऱ्यासाठी सोडलेलं पाणी असून हे आता सध्या शेतकऱ्यांसाठी जात आहे, परंतु या ठिकाणी कृष्णा खोरे पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे हा कालवा फुटलेला असून या ठिकाणी ही नळी आहे आणि या नळीतनं हजारो लिटर हे असे चिंध्या बांधून बंद केलेले आहेत कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी। आणि हे तुम्हाला इथून वाहत असलेल्या वड्याला, घाण पाण्याच्या वड्याला पाणी जात आहे, त्याचा मी व्हिडिओ पाठवतो। लाखो लिटर पाणी कालपासून हे कॅनेलला असलेला नळी आहे, त्या नळीतनं असं वाहत आहे। लाखो लिटर पाणी हे घाण पाण्याच्या वड्याला जात आहे। प्रशासन शेतकऱ्याची काळजी करतं, पण अधिकारी मगरूर काही अधिकाऱ्यामुळे हे पाणी प्यायला पण नाही हिप्परगा तलावाचं आणि शेतकऱ्याला पण नाही। या चुकीच्या कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांमुळं हे पाणी सध्या घाण पाण्याच्या वड्याला जात आहे। बाजूला असलेली लोकवस्तीला सुद्धा प्यायला सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।